श्री राम समर्थ भाग क्रमांक 52. हा जो आपण बघितला पाताळलोक, हा पाताळलोक झाल्यावर अजून एक लोक त्याच्या खाली आहे. बघा किती लोक आहेत एका मागे एक. आपल्याला वाटतं पाताळात गेल्यामुळे संपलं, पण पाताळ सेकंड लास्ट आहे. त्याच्या लास्ट अजून एक आहे खाली आपल्या भाषेत, त्याच्यावर कितीतरी आहेत. तर त्यांनी असं म्हणलं, हे शुकाचार्य सगळं सांगतात अर्थात राजाला, परीक्षित राजाला. ते म्हणतात बाबा रे, पाताळ लोक जो आहे त्या पाताळ लोकाच्या खाली अजून एक लोक आहे आणि 30,000 योजने इतक्या अंतरावर एक तिथे भगवंतानी माया निर्माण केली, तामसी माया अनंत नावाची, आणि ती तिथे आहे त्या लोकामध्ये. आणि हे जे तिथे भगवंताचं जे रूप आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. भगवंत थोडासा या ठिकाणी सर्पाच्या वेशामध्ये आहे किंवा सर्परूप त्यांनी धारण केले. आणि भगवंताचं हे जे रूप आहे त्याचं एक वैशिष्ट्य अजून हे आहे की या ठिकाणी थोडंसं तामसी असं जे आहे ते रूप त्यांचं आहे. अहंकार रूप किंवा तामसी असं हे रूप आहे आणि तामसी असं त्यांची ही सगळी लीला आहे. आणि ह्या भगवंताचं जे रूप आहे त्या तामसी रूपाची काही लोक अर्थात उपासना करतात. प्रत्येक रूपाची वेगवेगळ्या गोष्टीसाठी करतात. तामसी रूपाची जी उपासना होते थोडीशी तांत्रिक प्रकारे सुद्धा करता येते, तंत्रमार्गाने सुद्धा करतात. आणि अशी उपासना थोडीशी नारद मुनींनी सुरुवातीला केली होती. त्याला पांचरात्र असं म्हटलं जातं. तर अशी हे जे भगवंताचं वेगळं रूप आहे आणि त्या भगवंताच्या रूपाला काही लोक संकर्षण असं सुद्धा म्हणतात. संकर्षण मला वाटतं आपल्या विष्णू सहस्रनाममध्ये सुद्धा एखादं नाव असावं की ते संकर्षण जो आहे ते नाव असं आहे. आणि या ठिकाणी त्यांना 1000 फणे आहेत. त्यांना काही लोक भगवान अनंतसुद्धा म्हणतात. आणि अनंत का म्हणतात त्याचं वर्णन आपण आधीच ऐकलं आहे की त्यांना अनंतसुद्धा म्हणतात. आणि अर्थात त्यांना हजारो फण्या आहेत या रूपामध्ये. आणि त्या हजारो फण्यापैकी एका फण्यावर अर्थात आपलं हे भूमंडळ ठेवलेलं आहे, जे त्यांच्यासाठी मोहरीचे दाण्यासारखं आहे. छोटंसं इतकं प्रचंड युनिवर्स आहे आपल्याला तर माहीत आहे. आणि भगवंतासमोर तो युनिवर्ससुद्धा दाण्यासारखं आहे. तर आपलं भूलोक काय असणार आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी ते एका आपल्या फण्यावर धारण केलेलं आहे. आणखीन दुसरी एक गोष्ट अशी सांगितली त्याने की यांना जेव्हा अशी इच्छा होते या संकर्षण भगवंताला की आपण विश्वाचा आता संहार करावं असं जेव्हा त्यांना वाटतं, तेव्हा त्यांच्या भ्रुकुटीमधून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात. कारण रुद्राचं कामच आहे की अर्थात शेवटी जे काय नष्ट करण्याचं काम आहे रुद्राचं आहेच आहे. निर्मिती, स्थित ठेवणं आणि नंतर नाश करणं, त्यातला नाश करण्याचा रोल जो आहे तो शेवटचा आहे. आणि हे काम जे आहे ते रुद्र करतात. आणि हे सुद्धा भगवंताच्या भ्रुकुटीमधून निर्माण होतात किंवा निर्माण झालेले आहेत रुद्र. आणि त्यांची संख्या अर्थात 11 आहे. 11 रुद्र आहेत. 11 मारुती पण आहेत, बरोबर ना. कारण रुद्राचाच जो अंश आहे तो मारुतीमध्ये आहे. 11 मारुती आहेत, पण तेच रुद्राचे स्वरूप आहे. 11 रुद्र आहेतच त्यांनी म्हणलं आहे की ही जी संख्या आहे 11, यांना अर्थात शंकरासारखंच रूप आहे. 3 डोळे आहेत, त्रिशूळ आहे, सगळं काय भगवान शंकरासारखंच आहे. अर्थात त्यांचंच ते रूप आहे वेगळ्या प्रकारचं. तामसी रूप आहे, थोडंसं जास्त तामसी. मुळामध्ये भगवान शंकराचं रूप तामसी आहे असं गृहीतच धरलेलं आहे. परंतु हे थोडंसं जास्त तामसी प्रकारामध्ये मोडतं. आणि यांच्याकडे त्यांनी काम दिलं भगवंताने की जेव्हा पृथ्वीचा नाश करण्याची वेळ येईल तेव्हा हे काम यांच्याकडे त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या लोकांमध्ये सुद्धा हे अशा प्रकारे भगवंत स्वतः राहतात वेगळ्या रूपामध्ये. आणि महादेवसुद्धा त्यांच्याच भ्रुकुटीमधून या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि भगवंताचं हे जे रूप आहे भगवान संकर्षणाचे, ह्याच्यात पण त्यांनी जेव्हा ते कधीकधी मानव रूप धारण करतात तेव्हा मात्र ते अर्थात गळ्यामध्ये त्यांची आवडती वैजयंती माळा घालतात. आणि त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की ही जी माळा असते
ही कधी कोमेजत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारे भगवान शंकर्षण जे आहेत ते त्या ठिकाणी स्थित आहेत, या पर्टिक्युलर ठिकाणी ते आहेत. आणि अर्थात भगवंताच्या प्रत्येक त्याच्या रूपाचा भगवान नारदांनी नेहमीच त्याचं उपासना केलेली आहे. नारदांना भगवंताचं प्रत्येक रूप आवडतं. त्यांना माहिती की आपले भगवंत जे आपण पुजतो ते हेच आहेत, फक्त त्यांनी रूप वेगळं धारण केलं. म्हणून त्यांच्या प्रत्येक रूपाचं नारदांनी नेहमीच जे आहे ते भक्ती केलेली आहे. आणि अर्थात बरोबर त्यांनी नारद आणि तुंबरांना सुद्धा घेतलं आहे. आणि अर्थात गायन सेवा केली आणि गायन सेवेने त्यांनी भगवंताची भक्ती केली. गायन सेवासुद्धा खूप महत्त्वाची सेवा आहे की तिच्याने सुद्धा भगवंत अर्थात प्रसन्न होऊ शकतात. गायन सेवेला खूप महत्त्व आहे. आणि गायन हा सुद्धा वेदामधलाच एक भाग आहे. त्यामुळे संगीत जे आहे त्याच्यामध्ये पण खूप शक्ती आहे. आपण व्यवस्थित शिकून जर चांगल्या प्रकारे जर भगवंताचं एखादं पद जरी म्हणलं तरी पण ती भक्तीसुद्धा खूप उच्च भक्ती होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की कानोपात्राने सुद्धा भगवंताची जी भक्ती केली त्याच्यामुळे तिने गानभक्ती जास्त केली. भक्ती तर होती पण गानभक्ती केली. लक्षात ठेव, तिचा आवाज खूप सुंदर होता कानोपात्राला. आणि तिने शेवटीसुद्धा भगवंताच्या पदी आपलं हे ठेवण्यापूर्वी तिने एक सुंदर असं पद म्हणलं होतं. आणि म्हणून गान सेवेला महत्त्व आहे, भजन सेवेला म्हणून महत्त्व आहे. भजन करावं असं म्हणलेलंच आहे की भजन सेवेने सुद्धा आपली प्रगती खूप चांगली होते, यात शंकाच नाही आहे. आणि या ठिकाणी पण नारदाने सुद्धा भगवंताच्या या रूपामध्ये सुद्धा त्याची जी सेवा केली, गान सेवा, त्याच्यामध्ये त्याने तुंबरुनं बरोबर घेतलं होतं आणि गंधर्व. आपण म्हणतो गाणं नाही का, नारद तुंबर करती गायन. नारद तुंबर हे गायन करतातच, त्यांचं ते कामच आहे. आणि गंधर्व त्यांच्याबरोबर आहेत, कारण ही कला आहे. आणि त्याच्याने सुद्धा जर तुम्ही भगवंताचं जर तपश्चर्या केली किंवा त्याच्याने भगवंताची जर तुम्ही भक्ती केलीत तरीसुद्धा आपली भक्ती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. फक्त आपण मनपूर्वक केली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा प्रकारे भगवंताचं हे संकर्षण या रूपामध्ये सुद्धा एक रूप आहे जे या ठिकाणी या विशिष्ट तलामध्ये ते आहे. अशा प्रकारे त्यांनी हे किती प्रकारची तल आहेत किंवा लोक आहेत हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक तलामध्ये कोण कुठे जाणार हे त्याच्या कर्माप्रमाणे ठरतं. इतक्या प्रकारच्या गोष्टी भगवंताने निर्मिती करून ठेवल्या आहेत. कुठे जायचं हा चॉईस अर्थात म्हणलं तर आपला आहे, म्हणलं तर नाही आहे. जसं कर्म करणार तसं आपण त्या तळामध्ये पोचणार. तुम्ही म्हणाल ह्यातलं कुठल्याही तळात गेलं तरी आम्हाला चालेल, कारण सगळे दिव्यच आहेत. हो, तिथे पोचण्यासाठी आपलं खूप पुण्य पाहिजे. परंतु भगवंताला माहिती की सगळेच काय एवढे पुण्यवान नसतात की या दिव्य तळामध्ये सगळेच पोचतील असं नाही. चॉईस करण्यासाठी तेवढ्या लेवलपर्यंत भक्ती झाली पाहिजे, मग चॉईस येईल आपल्याला की चला जा कुठेतरी. परंतु तेवढी भक्ती करणं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंताने अजून एक तल निर्माण करून ठेवलं आहे की जे ह्या मार्गपर्यंत पोचत नाहीत त्यांच्यासाठी एक तल आहे आणि तो म्हणजे नरक तल आहे. की सगळी तलं जेवढी आहेत त्याच्यामध्ये नरक पण एक आहे. तल म्हणून नाही आहे, पण त्याची निर्मिती भगवंतानीच केली. तर तल असं त्याचं वर्णन नाही आहे. परंतु जसं आत्ता आपण ऐकलं की वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन राहू शकता, बरोबर आहे. हे तप केल्यावरती किंवा तुमचं पुण्य झाल्यावर. परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही आणि फक्त पापच असेल त्यांच्यासाठी भगवंतानी काय सोय केली असं जर तुमच्या मनात आलं तर त्यांच्यासाठी नरक पण आहे, ज्याची निर्मितीसुद्धा अर्थात भगवंतानी केली आहे. आणि त्या ठिकाणी त्या माणसाला अर्थात जर तसं कर्म केलं असेल तर जावं लागतं. मग ते काय आहे याचंसुद्धा वर्णन भागवतामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. त्याचा आता परामर्श आपण थोडासा घेऊया की नरकांचे प्रकार किती आहेत, नरक किती प्रकारचे आहेत, कुठल्या नरकामध्ये काय प्रकारची यातना होते, की यातना दिली जाते. हा एक अतिशय जबरदस्त असं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे आणि खरोखर तो माहितीपूर्ण अध्याय आहे. आता आपण त्याच्याकडे बोलूया. श्रीराम अर्थात परीक्षित राजा जो आहे
तो अर्थात बोलतोय शुकाचार्यांशी आणि त्यांनीच हे म्हणलं तेव्हा हे माहिती दिली की बाबा तुम्ही एवढे सगळे सांगितलं आम्हाला की हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक पोचतात, उच्च किंवा नीच गती कशी प्राप्त होते, तर कर्माप्रमाणे होते. ज्या प्रकारचं कर्म सात्विक राजस तामसमधलं ज्या प्रकारामध्ये असेल त्या प्रकारे तो पोचतो. मग ते म्हणाले की हे सगळं समजलं, पण मी असं ऐकलं की नरकसुद्धा जो काही प्रकार आहे त्याचं मी फक्त नाव ऐकलं, काय प्रकार असतं मला काय माहिती नाही आहे. तेव्हा आपण इतक्या सर्व लोकांचं जर माहिती दिलीत, तर नरक प्रकार काय आहे हेही जरा सांगितलं तर बरं होईल. आणि ते कुठे आहे हे पण सांगा, लोकेशन सांगा आपल्या भाषेत. आत्ताला आपण असं म्हटलं लोकेशन पाठवा असं म्हटलं असतं, तर ते म्हणलं की कुठे आहे एक्झॅक्टली सांगा. जसं तुम्ही बाकी सांगितलेलं हा अमक्याच्या खाली आहे, तो तमक्याच्या खाली आहे, तो तमक्याच्या खाली आहे, तसा हा जो नरक लोक आहे हा कुठे आहे? पृथ्वीवरती आहे का त्रैलोक्याच्या बाहेर आहे का अंतराळात आहे, कुठे आहे, काय? तेव्हा शुकमुनी म्हणाले हो सांगतो तुला. म्हणे हा जो नरक लोक जर ज्याला म्हणतात तो त्रैलोक्याच्या आतमध्येच आहे आणि पृथ्वीच्या खाली आणि पाण्याच्या वर आहे, दक्षिणेकडे. अर्थात दक्षिण दिशा यमाची दिशा आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तरी म्हटलं की दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर अशी ती जागा आहे, ज्याला त्या जागेला अर्थात नरक असं म्हणलेलं आहे की ज्या ठिकाणी बाकी गोष्टी होतात. आणि याच दिशेला अग्निश्वात नाव इत्यादी या नावाचे सगळे पितृगणसुद्धा त्याच्या आसपास राहतात. पितृगण जे आहेत अर्थात जे लोक त्या योनीत पोचतात पितृगणाच्या, ते तिथे राहतात बाजूच्याच ठिकाणी, नरकात नाही राहत, बाजूला राहतात. आणि अर्थात ते कामना करत असतात की माझे वंशज जे आहेत ते या नरकात न पोचो अशी त्यांची इच्छा असते. अर्थात आपलं कर्म तसं असेल तसं आपण होणार, तो प्रश्नच नाही आहे. आणि ह्या नरकाची दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली, नरकाचा अधिपती कोण आहे, तर अर्थात यम आहे, भगवान यम. आणि सूर्यपुत्र असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हा यम जो आहे हा आपले सर्व सेवक जे आहेत त्याचे यमदूत त्यांना बरोबर घेऊन तिथे राहतो. आणि मग भगवंतांनी ज्या प्रकारे त्यांना आज्ञा दिलेली आहे की आज्ञा म्हणण्यापेक्षा गाईडलाईन्स दिली आपल्या भाषेत की कशा प्रकारे काम करायचं नेमून दिलेलं आहे. आणि त्या प्रकारे हे जे यमराज आहेत ते या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आपल्या दूतांना आज्ञा देतात. आणि मग ते सगळे दूत जे आहेत ते प्रत्येकाला एकेकाला घेऊन येतात मृत्यूनंतर. आणि त्यांचं ज्या प्रकारचं कर्म आहे त्या कर्मानुसार त्यांना ते फळ देण्यासाठीची जागा निवडतात असं शुकमुनी त्याला सांगतायत परीक्षित राजाला, की असे बाबा प्रकार आहे, अशी ही सिस्टीम आहे असं ते सांगतायत. त्याच्यामध्ये त्यांनी जरा पुढे सांगितलं की आता तू हे ऐक की एकंदर नरक किती आहे. त्यांनी सांगितलं की नरकांची संख्या आहे 21 नरक आहेत. आणि त्याची नावं पण त्यांनी अर्थात दिलेत. नावं एकदा ऐकायला हरकत नाही. तमिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमीभोजन, संदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटक, शाल्मली हे नाव आहे, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विशसन, लाला भक्ष, सारमेयादन आणि अभिची. याच्याशिवाय अयप्पान, क्षारकर्दम, रक्षो, गणभोजन, शूलप्रोत, दंदशुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन आणि शुचिमुख असे मिळून म्हणजे हे ॲडिशनल आहेत. पहिले 21 झाले, त्याच्यामध्ये अजून पण 7 त्यांनी ॲड केले की हे पण आहेत आणि अशी संख्या 28 होते.
पण मुख्य जे आहेत ते 21 आहेत असं त्यांनी म्हणलं. पण अजून तिसरे पण आहेत स्पेशल कॅटेगरी आपल्या भाषेत. पण असे 28 नरक आहेत ज्याच्यामध्ये अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आता मग ह्या नरकामध्ये काय होतं ह्याचं त्यांनी वर्णन आता पुढे केलेलं आहे की काय होतं नरकामध्ये, कशा प्रकारे चालतं बघा. की त्याने असं म्हणलं की जो पुरुष दुसऱ्यांचे धन, संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक असे यमदूत येतात आणि अर्थात बांधून घेऊन जातात आणि त्याला तमिस्त्र नावाचा जो नरक आहे त्याच्यामध्ये टाकून देतात. आणि या तमिस्त्रमध्ये काय आहे, अंधर्मय पूर्ण नरक. मग त्या ठिकाणी त्याला ते शासन करतात, पाणी प्यायला देत नाहीत, त्याला भरपूर मारतात, भीती दाखवतात, अनेक प्रकारची खूप त्याला त्रास दिला जातो. आणि मग त्याला इतका त्रास देतात की तो मूर्छित होतो आणि मूर्छित होऊन तो ते पडून जातो. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक त्यांनी सांगितलं की काही माणसं अशी असतात की ते दुसऱ्या व्यक्तीला फसवतात आणि त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतात. हे पण अत्यंत नीच कृत्य आहे. आणि असं जो कृत्य करतो तो अंधता तमिस्त्र नावाच्या नरकात पडतो. आणि इथेसुद्धा त्याला अर्थात भयानक यातना दिल्या जातात, प्रचंड यातना देतात आणि तिथे पण त्याला यातना झाल्यावर त्याची शुद्ध हरपते. आणि म्हणून त्याला अंधता मिश्र म्हणलं. अंधता काय म्हणलं की वेदना द्यायला सुरुवात केली की इतक्या वेदना असतात की तो मूर्छित पडतो, त्याला काही दिसत नाही. आणि म्हणून त्याला अंधता मिश्र असं नाव दिलं आहे. त्याने अजून एका गोष्टीचं वर्णन केलं की एक नरक जो आहे रौरव, हे आपल्याला रौरवाचं नाव आपण ऐकलेलं की रौरव नरक तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. या रौरव नरकामध्ये कोण जाऊ शकतो. त्याने असं म्हणलं की या लोकांमध्ये जो पुरुष हे शरीर मी आहे, हे स्त्री हे धन माझंच आहे असं समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी फक्त आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच व्यग्र असतो, तो शरीर सोडल्यावर अर्थात त्याने हे जे पाप केलं आहे त्याच्यामुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो. म्हणजे बघा की हे स्त्री आणि धन माझेच आहे आणि शरीर म्हणजेच मी आहे आणि जोडीला काय दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करणं आणि कुटुंबाचं पालनपोषण करणं. तुम्ही म्हणाल कुटुंबाचं पालनपोषण करणं काय चुकीचं आहे का. ते चुकीचं नाही आहे, परंतु ते करत असताना दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करणं हा जो भाग आहे तो अत्यंत चुकीचा. कारण ते करत करत तुम्ही कुटुंबाचं पालनपोषण करताय, ते चालणार नाही. आणि हे सगळं माझंच आहे किंवा शरीर म्हणजे मी हे तर संबंध अत्यंत चुकीचं. हे तर वारंवार सांगितलं की शरीर हे वेगळं आहे आणि आत्मा हा वेगळा आहे. पण असं समजून ते लोक फक्त कुटुंबाचं पालनपोषण नच करतात, बाकी काहीच करत नाहीत. हे सुद्धा पाप आहे. तुम्ही इतरांचा बाकी सगळा द्वेष करता, हे करता आणि बाकी कोणासाठी काही करत नाही, फक्त मी आणि माझं. आणि असं सुद्धा जर फक्त केलं, भगवंताचं नाम घेतलं नाही, काय केलं नाही, फक्त माझं कुटुंब आणि मी, तर ते सुद्धा पापच आहे. आणि म्हणून तो रौरव नरकामध्ये जाऊन पडतो. आणि अर्थात तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचं यातना आहेतच. तिथे एक त्यांनी म्हणलं की रुरू नावाचे काही तिथे जीव आहेत. ते रुरू नावाचे जे जीव आहेत ते सापापेक्षा क्रूर अशा प्रकारचे एक जीव आहे. आणि ते तिथे त्यांना यातना देतात. त्यांचं शरीर जे आहे ते कच्चं खातात. असं काय काय त्यांना भयानक यातना देतात. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलं की काही माणसं अशी असतात की आपल्याला भूक लागली आहे, तर इतर जिवंत पशु आहेत त्यांना ते जिवंतपणे शिजवतात. बापरे, हे तर भयानक प्रकार होतो की आपलं पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतात जिवंतपणे. असं करतात पण काही लोक. हे मी पण बघितलं आहे लहानपणी. हो, लहानपणी म्हणजे आता मी असं बघितलेलं लहानपणी. अगदी लहान होतं, दुसरी तिसरीत असेल मला आठवतं की आमच्या बाजूला एक कॅथलिक बाई राहायची. हो, मला आठवतं की सांगतो
की ती काय करायची की ती कोंबड्या आणायची आणि ती कोंबड्या ज्या आहेत ना उकळलेल्या पाण्यावर टाकायची, पाणी उकळून ठेवायची. मला अजून आठवते ते, मी लहान होतो खूप. असं मोठं पातेलं मोठ्याच्या मोठं असायचं ते. त्या पातेल्यामध्ये ते खाली चुलीवरती गरम करायची आणि त्याच्यात ती सोडा. म्हणजे हे जे काय म्हणलं त्यांनी ना की जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतात, हा प्रकार मी माझ्या डोळ्याने बघितला आहे. आणि ते त्यांना काय करतात भगवान जाणे, ते मला माहीत नाही. पण हे असं काही लोक करतात. आणि अशा लोकांना त्यांनी म्हणलं की हृदयशून्य राक्षसापेक्षा क्रूर अशी ही माणसं आहेत. आणि अशा लोकांना यमदूत जे आहे ते कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन जातात आणि तिथे त्यांना उकळत्या तेलामध्ये टाकतात. बघा आता काय, उकळत्या पाण्यात तुम्ही टाकलं असेल, काहीतरी केलं असेल, असं जिवंत पशु तुम्ही असं काय काय करता, हे असं चालतं हे मला माहिती आहे ना, की तुम्हालाही माहीत असेल की नॉनव्हेज चांगलं लागण्यासाठी अनेक प्रकारे ते त्या पशूंना यातना देतात. नाही, ऐक, तो भाग आहे म्हणून सांगतो. तर अशा सर्व लोकांना कुंभीपाक नावाच्या नरकात जावं लागतं आणि तिथे त्याला अशा सर्व सिमिलर यातना मिळतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त यातना कुंभीपाकामध्ये दिल्यात, उकळत्या तेलात टाकतात असं त्यांनी म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलं की काही माणसं अशी असतात की जे आपले माता पिता ब्राह्मण किंवा वेद यांना विरोध करत असतात. मात्या पित्यांना सुद्धा मानत नाहीत, कसला बाप आणि कसली आई. ब्राह्मण बिंबण मी ओळखत नाही, वेद मला माहीत नाही, सर्व गोष्टींना याचा विरोधच असतो. धर्मही मानत नाही आणि आईवडिलांनाही मानत नाही, मग राहिलं काय शिल्लक. आणि अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना यमदूत जे आहे ते कालसूत्र नावाच्या नरकात घेऊन जातात. हा कालसूत्र नावाचा जो नरक आहे हा खूप मोठा आहे. याचं त्यांनी वर्णन केले की 10,000 योजन इतकं त्याचा घेर आहे, इतका त्याचा विस्तार आहे. आणि या ठिकाणी तांब्याचं मैदान आहे आणि अर्थात वरून सूर्य आणि खालून अग्नी अशा प्रकारे तिथे आहे. आणि ते अर्थात प्रचंड तापलेलं असतं. आणि या ठिकाणी त्या जीवाला तिथे नेतात आणि अर्थात काय होणार विचार करा. आपल्याला फक्त उष्णता जरी खूप असेल तरी तहान सारखी सारखी लागते, बरोबर आहे, सतत तहान लागते. इथे तर अशा प्रकारे तापलेल्या ठिकाणी ते घेऊन जातात. त्यामुळे तो जीव असतो जो पापी, त्याला प्रचंड तहान लागते, भूक पण लागते आणि त्याचं शरीर पण जायला लागतं. त्याला काय करावं समजत नाही, तडफडायला लागतो. आणि हीच त्याच्यासाठी सजा आहे. पण ही सजा कशासाठी आहे, तर जो व्यक्ती माता पिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो. म्हणून आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. बघा किती पाप आहे आईवडिलांची सेवा नाही केली तर. जसं आईवडिलांची सेवा केली नाही तर महापाप आहे, कुंभीपाक नरकात जाऊ शकतो. पण जर आईवडिलांची सेवा केली तर त्याच्यासारखं पुण्य पण नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त पुण्य आईवडिलांची सेवा करण्यामध्ये किंवा सासू सासऱ्यांची, हां ते तेवढंच आहे, इक्वल आहे. हे जर तुम्ही केलीत तर तुम्हाला याच्यासारखं पुण्यच नाही. सगळ्यात जास्त पुण्य की अशा लोकांची आपण सेवा करावी, त्याला फार 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 महत्त्व आहे. म्हणून आपण नेहमी अशा लोकांचा आदर करावा. आई वडील कशाला, कोणी एखादी अशा प्रकारची व्यक्ती जरी तुम्हाला दिसली वयोवृद्ध किंवा त्याला काही गरज लागत असेल, कोणी एखादी अशी सिनियर सिटिझन व्यक्ती भेटली की तिला गरज आहे आपल्या मदतीची, तिला रिस्पेक्ट द्या, तिला मदत करा. ही पण सेवाच आहे ना. आणि सेवेला खूप पुण्य आहे, हे लक्षात ठेवा. सेवेला खूप पुण्य आहे. म्हणून तर लोक सेवा करायला जातात आणि महिने महिने थांबतात आणि सेवा करतात. पण सेवेमध्ये खूप पुण्य आहे, यात शंकाच नाही आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी दिलं की सेवा तुम्ही जर नाही केलीत आईवडिलांची तर या कालसूत्र नावाच्या तुम्हाला नरकात जायची पाळी येऊ लागते. आणि तिथे तो मनुष्य हजारो वर्ष तिथे राहू शकतो. इतकं मोठं पाप आहे आईवडिलांची सेवा न करणं. मला वाटतं हे एकदा अनाथाश्रमात जाऊन हा भाग वाचायला पाहिजे, भागवतामधला, मजा म्हणून का होईना. कारण अनाथाश्रमामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की चांगले बरेचसे जे तिथे लोक राहतात ते सगळे वेल टू डू असतात.
व्यवस्थित पैसे असतात, सगळं काय असतं, आणि कधी कधी ते फक्त मुलांना अनाथाश्रमात राहतात ते नाही, अनाथाश्रमात आई वडिलांना आणून सोडतात. हां, ते अनाथाश्रमामध्ये आणून सोडतात. ते अनाथ नसतात, सनाथ असतात, आणि त्यांचे मुलं वेल टू डू असतात, ते स्वतः वेल टू डू असतात, पण त्यांना त्यांची मुलं बघायला पण येत नाहीत. आणि इवन त्यांच्या अंत्यसंस्काराला पण येत नाही. असंही बघितलं एक दोन वेळा की तिथे ते कळवतात की तुम्ही करा, पैसे पाठवतो. इतके लोक निर्दयी आहेत. पण हे जे आहे ना, या लोकांसाठी हा लोक ठेवलेला आहे. खरोखर तिकडे जाऊन हा अध्याय वाचायला पाहिजे की कुंभीपाक नावाच्या नरकात मनुष्य जातो. जर ते थोडाफार धर्म मानत असतील तर नक्कीच त्यांना विचार करावा लागेल की आपण निदान असं करू नये. खरोखर अशा प्रकारे त्या नरकामध्ये ह्या यातना होतात. नंतर काही लोकांना त्याने अजून एक सांगितलं की काही जे लोक असतात प्रलोभनामुळे आपला धर्म सोडून देतात. वैदिक धर्म किंवा वैदिक मार्ग सोडून फक्त प्रलोभामुळे. काहीही आपत्ती नाही, काही नाही आहे, कारण नसताना काहीतरी कोणते त्यांना सांगतो तुमचा हा फायदा होईल, तुम्हाला हे देतो, आणि ते लोक धर्म सोडून देतात. आणि हे सुद्धा पाप आहे. हे सुद्धा त्यांनी पाप आहे असं म्हणलं. आणि त्याला यमदूत जे आहेत ते असिपत्रवन नावाच्या नरकामध्ये नेऊन टाकतात. आणि अर्थात तिथे त्याला यातना देतातच. चाबूक घेऊन त्याला बडवून काढतात. त्याच्यानंतर तो जेव्हा धावतो इकडे तिकडे तेव्हा ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असलेल्या तीक्ष्ण धारेच्या पानाने ते तुकडे होऊ लागतात. काय 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 वेदना दिल्यात त्याने. प्रचंड वर्णन केलेलं आहे. पण लक्षात ठेवण्याचा भाग हा आहे की कारण नसताना आपला धर्म सोडून फक्त कोणीतरी प्रलोभन दाखवलं म्हणून जर आपण धर्म सोडला तर ते पण पाप आहे. कारण प्रलोभनाने सोडता आहात म्हणून ते करू नका असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलं की एक अजून एक नरक आहे, सुकरमुख नावाचा एक नरक आहे. या नरकामध्ये कोण जातं तर या नरकामध्ये त्यांनी सांगितलं की जो पुरुष किंवा राजा किंवा आपण असं म्हणूया की ज्या माणसाकडे एखाद्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे आपल्या आजच्या भाषेत, की ज्या माणसाकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे आणि ती जी आहे त्याचा तो वापर नीट न करता कारण नसताना एखाद्या निरपराध व्यक्तीला जेव्हा तो पेनल्टी देतो किंवा शासन करतो तेव्हा त्याला सुकरमुख नावाच्या नरकात जाऊन पडायला लागू शकतं. अर्थात त्यांनी म्हणले की देहदंड जर तुम्ही दिला, शरीरदंड ब्राह्मणाला, आता राजा हे करू शकतो, परंतु त्यातून आपण घेण्याचा भाग प्रॅक्टिकली असा आहे की जर आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असेल आणि आपल्या हाताखाली जर कोणी काम करत असेल, आता काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असली जरूर नाही, आपल्या हाताखाली आपले नोकर तर असतात, आपली मोलकरीण असते, आपले झाडूवाली असते, हे तर आपल्याच हातात आहेत ना. त्यांनासुद्धा त्यांनी असं म्हणलं आहे की कारण नसताना त्याला तुम्ही पेनल्टी करू नका, पेनल्टी देऊ नका, त्यांना छळू नका. कारण असं जर तुम्ही छळलात कारण नसताना, तो जर त्याचा कुठलाही अपराध नाही आहे तरी पण जर तुम्ही त्याला दंड दिलात तर हा व्यक्ती सुकरमुख नावाच्या नरकात जाऊन पडतो. आणि तिथे त्याला भयानक यातना दिल्यात त्यांनी, की तिथे त्यांनी म्हणलं की जसा ऊस जो आहे तो चरकामध्ये घालतात आणि त्याला कसा चिरडतात, बघितलं आपण कसा ऊसाचा रस निघतो, तशा प्रकारच्या यातना त्याला दिल्या जातात जो निरपराध व्यक्तीला दंड देतो त्याला. आणि मला वाटतं म्हणून आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये असं म्हणलं आहे IPC की भले 99 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शासन करू नका. आणि असं होतंच, आपण बघतो की कायद्यामध्ये एखादा गुन्हा सिद्ध होणं कठीणच असतं, त्यामुळे बहुसंख्य लोक सुटतच असतात. आणि आपण तेव्हा म्हणतो कायदा किती गाढव आहे. वन वे इट इज करेक्ट ऑल्सो. पण तरी असा जर विचार केला या भागवताप्रमाणे तर त्याने असं म्हणलं की निरपराध माणसाला चुकून पण दंड जाता कामा नये. आपल्या पिनल कोडप्रमाणे सहसा दंड फार कमीच लोकांना मिळतो नाही का, फाशी तर नाहीच, क्वचित. कारण आपला लॉ पण हेच मानतो की भागवतात लिहिलं ते
की निरपराध मनुष्य आहे, त्याला शासन होता कामा नये, भले 99 सुटले गुन्हेगार तर चालतील. आणि इथे पण त्यांनी तेच म्हणलं की निरपराध मनुष्याला असं शासन दिलं तर तुम्हाला सुकुरमुख नावाच्या नरकात जायची पाळी येऊ शकते, असं त्यांनी म्हणलं. त्याच्या पुढे त्यांनी आणखीन काही नरकाचं सुद्धा वर्णन केलं की अजूनही काही नरक आहेत की जिथे सुद्धा मनुष्य जातो वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये अंधकूप नावाचं एक नरक आहे. अंधकूप, त्याचं नाव बघा कसं, अंध आणि कूप. तर या नरकामध्ये सुद्धा कोण जातो? तर हे ऐकल्यावर थोडंसं आपल्याला पण थोडी चिंता वाटेल की ही तर चिंताजनक गोष्ट आहे. कारण त्याने असं म्हणलं की या नरकामध्ये कोण जातं, तर जो मनुष्य ढेकूण इत्यादी जीवांची हिंसा करतो तो. आता तुम्ही म्हणाल आता हे तर खतरनाक गोष्ट आहे की ढेकूण बिकून, आता ढेकूण तसे हल्ली मिळत नाहीत कुठे, तो भाग वेगळा. परंतु असं जर असेल तर मग आमचं कसं होणार? कारण त्यांनी असं म्हणलं आहे की स्वतः ईश्वराने दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादी त्यांची ही उपजीविकेची पद्धत बनवली आहे. त्यामुळे त्यांना हे समजत नाही की त्यांचं कामच आहे दुसऱ्यांना कष्ट देणं. पण मनुष्याला जर ज्ञान असेल तर मनुष्याने सांभाळून वागलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की अशा प्रकारे जर आपण केलं, ह्यांचा जर आपण हिंसा केलीत, तर जे आहे तुम्हाला नरकात जायला लागू शकतं अंधकूप नावाच्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप काही यातना नाही येत, परंतु हे ज्यांचे आपण हत्या केली आहे, हे सगळे ढेकून बिकून जे काही प्रकार आहेत, हे तिथे तुम्हाला येतील आणि तुम्हाला चावतील आणि एक प्रकारे त्रास देतील. थोडंसं माइल्ड, माझ्या हिशोबात जे काय अगोदर आपण जेवढ्या यातना ऐकल्या त्या हिशोबात ती थोडी माइल्ड अशी यातना आहे माझ्या हिशोबात. की डास तर असेही आपल्याला इथेही चावतच असतात. कुठेही तुम्ही जा, बंदरावर जा, संध्याकाळी उभे राहा, 5 मिनिट उभे राहू शकत नाही, इतके डास चावतात. तसं आपल्याला ह्याची सवय नाही का थोडीशी, त्यामुळे ही थोडीशी यातना थोडीशी सस्टेनेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु असं पण आहे. मग याला तुम्ही म्हणाल ह्याला काय करायचं? मला असं वाटतं की या बाबतीत आपण प्रिव्हेन्शन करणं हा सगळ्यात चांगला. कारण हिंसा करू नये असं म्हणलं आहे ना, मग प्रिव्हेन्शन करणं हे सगळ्यात चांगलं की मला डास चावूच नाही. कारण चावला तर मी मारणार. मग त्याच्यापेक्षा आपण घरीच काहीतरी अशी व्यवस्था करावी की डास मला चावूच नाहीत किंवा येऊच नाहीत. एखादी अगरबत्ती लावली, मच्छर अगरबत्ती, काहीतरी अजून लावलं, किंवा मी मच्छरदाणी लावली, नाही तर ओडोमॉस लावलं आपल्या भाषेत, की जेणेकरून मला डास चावू नये, मारावा लागू नये, हिंसा करू नये. अहिंसा परमो धर्म असं तर म्हणलेलं आहेच आहे. आणि अर्थात हे तुम्ही म्हणाल की हे आम्हाला काही एवढं तुमचं पटत नाही, काय पण पटत नाही म्हटलं तरीसुद्धा एक सत्य आहे की हे आहे, ही फॅक्ट आहे. कारण संत असं करत नाहीत ना. संत जे आहेत, जड भारत जो राजा होता, पालखी जेव्हा त्यांनी चालवली तेव्हा चालत नव्हता बरोबर. का? तर त्याला सारखं लक्ष खाली होतं की एखादी किडामुंगी माझ्या पायाखाली येते का. कारण किडामुंगी मेली तरी ती नाहक मरेल आणि त्याचं मला पाप लागेल असं आहे. म्हणून तर तो अशा प्रकारे चालवत होता. साधू संत कधी कोणाला मारत नव्हते. एकनाथ महाराजांची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की विंचू त्यांनी पाण्यात पडला म्हणून उचलून ठेवला. विंचू उचलून त्यांनी हातावर ठेवला की तो चावला त्यांना. पण चावल्यावरती तो नांगी मारताना जो फटका मारला त्याच्यामुळे तो परत घसरला आणि परत पाण्यात पडला. पाण्यात पडला तो मारणार. लगेच एकनाथ महाराजांनी दया आली, त्यांनी परत उचललं आणि त्याला ठेवलं, परत दंश केला त्यांनी. जेव्हा असं अनेक वेळा झालं तेव्हा त्यांना बाकी लोक म्हटले, अहो महाराज तुम्ही असं काय करताय, त्याला प्रत्येक वेळेस वाचवताय, तो तुम्हाला दंश करतोय. तो म्हणले वाचवणं माझं काम आहे, दंश करणं त्याचं काम आहे. त्यांनी भागवतातलंच तत्त्वज्ञान सांगितलं की डास आणि मुंग्यांना काही समजत नाही, कारण त्यांचं ते कामच आहे. मला समजतं की हत्या करू नये, तर मी एक तर त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे किंवा प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, दुसरा उपायच नाही आहे. म्हणून तर जैन लोक तर नाकाला हे बांधतात, रुमाल बांधतात. का? तर बाबा जाऊ नयेत, कोणी मरू नये माझ्या श्वासोच्छ्वासातून. इतकी काळजी घेतात की अहिंसा परमो धर्म असं मानलेलं तर आहेच आहे.
आणि म्हणून हे आपण पाळण्याचा प्रयत्न करावा, जेवढं जमेल तेवढं प्रिव्हेन्शन करावं. शेवटी एखाद्या वेळेस आपलं लक्ष नसताना एखादा डास चावतो आणि आपण अभावितपणे हात फिरवतो आणि तो मिळतो, हा भाग वेगळा. पण मुद्दाम ठरवून मारू नका असं त्यांचं म्हणणं आहे, की मुद्दाम ठरवून ते डासाचं औषध घेऊन येऊन शोधून सगळीकडे मारू नका. तुम्ही प्रिव्हेन्शन करा, जास्तीत जास्त दिवसा उजेडीच चांगला धूर करा, काहीतरी करा आणि डास घालवून टाका आणि मग लावा मच्छरदाणी. का तर आपल्या हातून जीवाची हत्या होऊ नये हा हेतू इतकं अध्यात्म कठीण आहे. पुढे त्यांनी असं म्हणलं की अजूनही काही दुसरेही काही जागा आहेत, तिथे सुद्धा जाऊ शकतो जीव. त्याच्यामध्ये अजून एक नरक त्यांनी वर्णन केलं आहे. कृमिभोज नावाचा एक नरक आहे. तर तिथे कोण जातं? तर तिथे जो मनुष्य जेव्हा केव्हा आपण जेवतो किंवा हे करतो त्यावेळेस असं म्हणलेलं आहे की पंचयज्ञ म्हणजे काय, की पूर्वी अशी एक पद्धत होती की जेवताना देवाची प्रार्थना करायची, अर्पण करायचं देवाला, किंवा काही भाग याचकाला द्यायचे पूर्वी, काही भाग जो आहे तर गाईला द्यायचे. अशी पूर्वी सगळी पद्धत होती. किंवा पूर्वी अशी पद्धत होती की आपण जेवायला बसल्यावरती वदनी कवळ म्हणताना थोडासा भात काढून पण ठेवायचे बाहेर, अशी पण पद्धत होती. चित्राहुती, करेक्ट शब्द बरोबर, चित्राहुती काढण्याची पद्धत होती. आता ती नामशेष झाली आहे पद्धत. माहिती पाहिजे की आपण ताटाभोवती पाणी फिरवतो, चित्राहुती काढून ठेवतो. त्याच्या मागे हेतू काय होता की बाबा जरी कोणी प्राणी आला अन्नाचा वास घेऊन तर तो तिथे चित्राहुती जी ठेवली आहे ते अन्न तो खाईल. कारण तो जर नुसता वास येत राहिला आणि तो जर आपल्या ताटात आला तर आपण त्याला मारून टाकू. अर्थात हे सगळं होऊ नये म्हणून हे सगळे जे आहेत बाकीचे जीव त्यांना पण संतुष्ट करावं म्हणून चित्राहुती काढून ठेवली जाते. अशा प्रकारे जे आहे ते करावं असं त्यांनी म्हणलं. पण जे लोक असं करत नाहीत, कुठल्याही प्रकारचं काहीच पाळत नाहीत, निदान आपण एवढं तरी केलं पाहिजे की महाराजांनी तरी दाखवावा आपला प्रसाद जेवताना, की महाराज या तुम्ही, मी तुमच्यासाठी हे आणलेलं आहे, अर्पण करा, भगवंताला करा किंवा गुरुंना करा. पण आपण काहीच ह्यातलं केलं नाही तरीसुद्धा पाप लागू शकतं असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि अशाच प्रकारे सुद्धा जर पाप लागलं तर तो कृमिभोजन नावाच्या एका निकृष्ट दर्जाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. 1,00,000 योजन इतकं त्याचं लांब आणि रुंद असं प्रचंड आहे. आणि इथे त्या जीवाला किडा बनून राहावं लागतं. आणि म्हणून त्याने असं म्हणलं की दुसऱ्याला देत राहावं थोडं. अन्नदानाला महत्त्व एवढ्यासाठीच आहे की थोडंसं दान पण देत राहावं. अन्नदान खाताना कोणी असेल त्याला ऑफर करावं, नाहीतर आपण अन्न अर्पण करून मग खावं, म्हणजे तो प्रसाद होतो. म्हणून त्यांनी म्हणलं आहे की हवन करणं हे सुद्धा महत्त्वाचं. पूर्वी देवांना आपण हवन करून द्यायचो, पण तसं नाही केलं तरी हरकत नाही, पण निदान आपण भगवंताचं स्मरण करून अन्न ग्रहण करायला पाहिजे. कुठल्याही तीर्थक्षेत्री बघा, सगळं अन्न जे आहे ते दाखवल्याशिवाय कुठलंही अन्न देत नाहीत, काहीच देत नाहीत. कारण मग ते अन्न खऱ्या अर्थाने पवित्र होतं आणि तुम्हाला त्याचा दोष लागत नाही. म्हणून त्यांनी असं म्हणलं की अशा प्रकारे जर आपण नाही केलं तर त्याचा दोष लागू शकतो आणि मग तो मनुष्य जो आहे तो कृमिभोजन नावाच्या निकृष्ट अशा नरकात जाऊन पडू शकतो, असं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने असंही वर्णन केलं की अजून एक जो लोक आहे नरकातला त्याचं नाव आहे संदंश. या नावाचा पण एक नरक आहे. तिथे कोण जातं? तर तिथे अशी व्यक्ती जाते जी चोरी करते, चोर आहे, जी काही चोरी करा तुम्ही, आणि बळजबरी करून काही गोष्टी घेऊन जाते. गरज नसताना सुद्धा ती चोरी करते. मुख्य म्हणजे गरज असताना एक वेळ गोष्ट वेगळी,
अर्थात तरी पण पाप आहेच आहे. पण एक वेळ परवडलं. परंतु कधी कधी काही काही लोकांना सवयच असते की चोरीच करायची सवय असते, आणि मग ती चोरी करतात आणि मग कधी कधी बळजबरी पण करतात. त्यांनी म्हटलं की बळजबरी करून ब्राह्मणाच्या जर काही गोष्टी जर आपण जर घेतल्या जबरदस्तीने, त्याचा पण खूप मोठं पाप आहे असं म्हटलं त्यांनी. असं कधीच करू नका. आणि असं पाप जर आपण केलं, अशा प्रकारचं कुठलंही पाप केलं चोरीचं, तर त्या व्यक्तीला संदंश नावाच्या नरकामध्ये जायची पाळी येऊ शकते. आणि अर्थात तिथे सुद्धा यातना तर आहेतच. लोखंडाच्या सळ्या किंवा गोळ्या घेऊन तिथे मनुष्याला डाग देतात, त्याची कातडी उपटतात, खूप काय 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 त्यांनी सांगितले. अतिशय खूप यातना दिल्या जातात असं त्यांनी वर्णन केले. वर्णन कधी कधी वाचवत नाही असं वर्णन पण दिलं. त्याच्यानंतर अजून एक असं यमयातना देण्याची एक जागा आहे. त्या नरकाचं नाव आहे तप्त सुरमी. बघा, गंमतशीर आहे ती. गंमतशीर म्हणण्यापेक्षा काय की अशी माहिती त्यांनी दिली आहे भागवतामध्ये की ऐकताना सुद्धा तुम्हाला ऑकवर्ड वाटेल कदाचित. पण ऑकवर्ड वाटायची गरज नाही, माहितीचा भाग म्हणून ऐका. की असं आपण म्हणूया की ही माहिती ऐकल्यावर माझ्या मनात काय आलं ते तुम्हाला सांगतो. की जेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की एखाद्या पुरुषाने एखाद्या अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला, तर त्याला तप्तसुर्मी नावाच्या नरकात नेऊन अर्थात प्रचंड प्रकारचं त्याला यातना दिल्या जातात. आणि त्या पुरुषाला किंवा स्त्रीला लोखंडाच्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर आलिंगन करायला भाग पाडतात. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की ज्या ज्या प्रकारचं तुम्ही कृत्य केलं आहे चुकीचं, त्या त्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे यातना देण्यासाठी वेगवेगळे नरक. म्हणजे जसं आपण म्हणतो की कोर्ट, आपले अनेक प्रकारचे कोर्ट्स आहेत. की काही ठिकाणी जे आहेत ते क्रिमिनल कोर्ट्स आहेत, काही दिवाणी खटले चालतात, काही आर्थिक खटले असतात. हे जसे प्रकार आहेत तसे थोडासा भाग आहे की कुठल्या प्रकारचा अत्याचार केला आहे, कुठल्या प्रकारचा पाप केला आहे, त्या प्रकारचा वेगळा असा नरक बनवला. जसं हे लैंगिक गुन्हे आपण ज्याला म्हणू शकतो, तसे हे जे काही लैंगिक गुन्हे त्यांनी वर्णन केलं आहे की अशा प्रकारे जर आपण हे केलं तर तुम्हाला ह्या तप्तसुर्मी नावाच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. आणि तिथे तुम्हाला हे सगळे अशाच प्रकारची यातना दिली जाईल, फक्त वेगळ्या प्रकारे. त्यातसुद्धा आणखीन त्यांनी दिलं. बघा किती त्यांनी डिटेलमध्ये कमाल वाटते मला. की त्यांनी म्हणलं की जी लोक पशु किंवा इतरांबरोबर संभोग करतात, बघा हे किती चुकीचं आहे. हे सगळं जे आहे ना, इथे मानव लोकांमध्ये मनुष्य काहीही करतात, कुठल्याही थराला जातात, विकृतीच आहे नो डाऊट. परंतु हे करणंसुद्धा किती चुकीचं आहे. चुकीचं सायन्सच्या दृष्टीने आहेच आहे, पण अध्यात्मशास्त्रात पण लिहून ठेवलं. म्हणजे विचार करा त्यांनी किती विचार केला. की त्यांनी असं म्हणलं की अशा प्रकारे जर कोणी कृत्य केलं तर त्याला वेगळा त्यांनी नरक ठेवला आहे. वज्रकंटक किंवा शाल्मली या नावाचा तिथे जे आहे तो नरक आहे, तिथे त्याला यातना दिल्या जातात. म्हणजे ही सगळी जी काही विकृती आहे, ही विकृतीसुद्धा केली नाही पाहिजे. तुम्हाला शरीराचा भोग घ्यायचा तर रीतसर व्यवस्थित घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. हे जर तुम्ही अवैध मार्गाने अवैध काही गोष्टी केल्यात तर त्याचं पाप लागू शकतं, लागतंच असं भागवतात म्हणलं स्पष्टपणे. आणि मग अशा माणसाला अर्थात शाल्मली नावाच्या किंवा वज्रकंटक नावाच्या नरकात टाकलं जातं आणि तिथे त्याला भरपूर यातना मिळतात. तो काय प्रश्न नाही, यातना प्रत्येक नरकामध्ये आहेच आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं वर्णन केलं की वैतरणी नावाची एक नदी आहे. ही नदी म्हणजे नरकाचा खंदक समजला जातो. आणि हिच्यामध्ये काय आहे तर मलमूत्र, पू, रक्त, केस, नख, हाडे, चरबी, मांस, मज्जा इत्यादी अत्यंत घाणेरड्या वस्तूंनी ते पूर्ण भरलेलं आहे, ही वैतरणा नावाची नदी. आणि याच्यात कोण पोचू शकतं किंवा कोण जातं की जी लोक राजे किंवा असे खूप वरच्या श्रेणीमध्ये जी लोक जन्म घेतात आणि तिथे जन्म घेतात उच्च श्रेणीमध्ये, पण धर्म कुठलाच पाळत नाही. की ज्यांच्याकडे धर्म मर्यादा पालन करून घ्यायचं अशी
त्यांच्याकडे शक्ती दिली असते की त्यांनी लोकांना धर्म कसा आहे हे दाखवायचा आणि तो पालन करण्यासाठी मदत करायची असते, राजाचं काम आहे. परंतु जे लोक असं नाही करत, उलटं काम करतात की स्वतःच धर्म तोडतात, आणि अशी जी लोकं आहेत ती सगळी ह्या नरकामध्ये पडतात. वैतरणी नावाची ही जी नदी आहे की जिच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी मलमूत्र, पू वगैरे सगळं घाणेरड्या वस्तू सगळ्या भरलेल्या आहेत, आणि तिथे याला जाऊन पडावं लागतं आणि अनेक वर्ष त्याला तिथे राहावं लागतं. आणि अर्थात हा सुद्धा आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे घडलेला हा परिणाम आहे. आणि हे दुर्गतीचं जे कर्म आपलं आहे, जे काय आपण चुकीचं केलेलं आहे त्याचं तेव्हा आपल्याला आठवत असतं या नरकात असताना की मी काय हे केलं म्हणून मला अशा घाणेरड्या ठिकाणी यायची पाळी आली, कारण मी काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत राजा बनल्यावर सुद्धा. याची आठवण होते त्या ठिकाणी गेल्यावर. हे दुसरं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर पुयोद नावाचा एक नरक आहे, त्याचंही त्याने वर्णन केलं. तिथेही त्याने असंच म्हणलं आहे की जे लोक स्त्रियांशी संबंध ठेवतात पण पशुप्रमाणे आचरण करतात. कुठलीही गोष्ट करायची एक पद्धत आहेच ना, ते सुद्धा आपलं अध्यात्मशास्त्र खरोखर आहे ना सगळ्या बाबतीत अतिशय स्पष्टता आहे. तिथे कुठेच त्यांनी काही ठेवलेलं नाही की त्याच्यावरती पण त्यांनी त्या वत्सायन ऋषींनी मोठा ग्रंथ लिहिला आहे की कशा प्रकारे कामवासना किंवा कशा प्रकारे हे सगळं करावं याच्यावरती ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे विचार करा, वत्सायन ऋषींनी. आणि म्हणून त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं. आधीच नुसतंच नरकाचं वर्णन नाही आहे, तर कुठली गोष्ट करावी आणि ती कशी करावी याचं यथासांग वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे, त्या कामक्रीडेशी संबंधित अर्थात. आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा जेव्हा मनुष्य चुकीच्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करतो त्याला त्यांनी अर्थात नरक यातना दिलेल्या आहेतच. म्हणून जो मनुष्य पशुप्रमाणे एखाद्या स्त्रीबरोबर राहतो, पशुप्रमाणे तिच्याशी जेव्हा तो आचरण करतो तेव्हा त्याला पुयोद नावाच्या नरकात जायची पाळी येते. आणि मग अर्थात हा नरकसुद्धा घाणेरडा आहे, ज्याच्यामध्ये विष्ठा, मूत, कफ इत्यादी घाणेरड्या वस्तू तिथे आहेत, आणि तिथे जाऊन त्याला राहायची पाळी येते. नव्हे त्याला ते खावे लागतात नरकामध्ये त्या गोष्टी. अशा प्रकारच्या यातना त्याला पाळाव्या लागतात. त्यांनी अजूनही एका नरकाचं वर्णन की प्राणरोध नावाचा एक नरक आहे. इथे कोण जातं किंवा कोणाला ही सजा आहे या नरकात जायची, तर ब्राह्मण वगैरे जे उच्च वर्णाचे लोक आहेत की ते पाळतात, कुत्री पाळतात, आमकं पाळतात. हे तर फॅडच आहे हल्ली सगळीकडे. मोठे मोठे कुत्रे पाळतात, त्याला हे करतात. पण कधी कधी त्यांना काय ते लहर माहीत नाही, ते मारून पण टाकतात कधी कधी, त्यांना त्यांची शिकार करतात. आणि जे अशा प्रकारची लोक ह्या पशूंचा वध करतात, तर वध केला तरी पाप लागतं परत. आणि मग त्याला प्राणरोध नावाच्या नरकात तिथे टाकण्यात येतं. आणि तिथे अर्थात त्याला प्रचंड प्रकारचे यातना जे आहे ते यमदूत देतातच. म्हणजे किती प्रकार आहेत तेही बघा, गंमत म्हणजे. त्याच्या पुढे सुद्धा अजून काही काही वर्णन केलं की अतिशय म्हणजे इतकं ब्लांटली त्याने वर्णन केलं आहे की त्याचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की गंमत बघा. की त्याने असं म्हणलं की यज्ञामध्ये जे लोक पशूंना मारतात ढोंगीपणाने, कारण नसतानासुद्धा बळी देतात एकामागे, त्यांनासुद्धा प्रचंड जो आहे तो नरकवास मिळतो. वैश्यस नावाच्या नरकात तिथे त्याला जावं लागतं आणि तिथे त्याला अनंत यातना दिल्या जातात. पुढे त्याने म्हणलं की लाला भक्ष नावाचा एक ना, असं जे आहे ते सांगायलाच पाहिजे. आपलं काय मनातलं काय की मी जसं म्हणलं की भागवतामध्ये अनेक ठिकाणी काही गोष्टी ब्लांटली सांगितल्या आहेत. ब्लांट हा शब्द बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, परंतु कधी कधी आपल्याला वाचताना आणि सांगताना सुद्धा थोडंसं ऑकवर्ड वाटू शकतं. पण जे लिहिलं आहे तेच मी सांगतो आहे की लाला भक्ष नावाचा सुद्धा एक नरक आहे. त्या नरकामध्ये कोण जाऊ शकतं तेही त्यांनी दिलं आहे की जो मनुष्य किंवा द्विज त्यांनी म्हणलं आहे की कामातुर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करतो. म्हणजे त्यांनी हेच म्हणलं की तुम्ही वत्सायन ऋषींचा ग्रंथ वाचा आणि त्यात त्यांनी जसं सांगितलं त्या प्रकारे तुम्ही सिस्टमॅटिकली जे करायचं ते करा ना. हे सगळं जे काही तुम्ही करता हे चुकीचं आहे.
आणि असं जर केलं तर तुम्हाला काय मिळणार, फक्त नरक यातनाच मिळतील. म्हणून त्यांनी म्हटलं की अशा प्रकारे कोणी कोणी काय काय चित्रविचित्र गोष्टी जे करतात आपली कामवासनापूर्ती करताना, ते चुकीचं आहे. त्यांना लालाभक्ष नावाच्या नरकामध्ये जायची पाळी येते आणि तिथे त्याला अर्थात प्रचंड यातना आहेतच. त्याच्यानंतर काही लोक जे असतात ते काही लोकांच्या घराला आग लावतात, कोणाला विष देऊन मारून टाकतात. नंतर त्यांना लुटायची फार सवय असते. ते व्यापाऱ्यांच्या टोळ्या वगैरे असतात, ते बघत असतात. कुठे व्यापारी निघाले पूर्वी तांड्याने व्यापारी जायचे एकत्र सगळे, एका ठिकाणून दुसऱ्या गावात जायचे, तिथे आपला माल विकायचा. आणि अशा व्यापाऱ्यांना काही लोक ठरवून लुटायचे. पण असं जे करतात दरोडेखोरी, त्यांना सारमेयादन नावाच्या नरकामध्ये टाकण्यात येतं. आणि तिथे जे आहे ते यमदूत जे आहेत ते अर्थात कुत्र्याचं रूप घेतात आणि त्यांना कडकडून चावतात आणि त्यांना यातना मिळतात. त्याच्यानंतर अजून पुढचा एक त्यांनी भाग दिला आहे की अविचिमान नावाचा एक नरक आहे. इथे कोण जाऊ शकतो किंवा जातो, तर बघा हे एक महत्त्वाचा भाग आहे माझ्या मते, की जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना किंवा व्यापारात किंवा दान देताना कोणत्याही प्रकारे खोटं बोलतो, तो अविचिमान नावाच्या नरकात जाऊन पडतो. आता हे तर काय खूपच लोक खोटं बोलतात बघा ना, की जो पुरुष किंवा जो व्यक्ती साक्ष देताना किंवा व्यापारात किंवा दान देताना खोटं बोलतो. आता साक्ष तर बहुसंख्य लोक खोटंच बोलतात, की अक्षरशः त्या भगवद्गीतेवर हात ठेवतात, की कोणी पुराणावर हात ठेवतो, कोणी अजून कुठल्या ग्रंथावर ठेवतात आणि म्हणतात की जे मी बोलतो ते खरं बोलतो आहे, ईश्वर साक्ष, आणि मस्त खोटं बोलतात. सगळे वकील लोक तर हे सगळं करतच असतात. ते स्वतः पण खोटं करतात आणि इतरांना पण खोटं करायला लावतात. पण जे लोक अशा प्रकारे खोटं बोलतात त्यांना पाप लागतं आणि त्याला जे आहे ते अविचिमान नावाच्या नरकात जायची पाळी येते. आता बघा, सचोटीने वकिली करणं कठीणच भाग आहे, नाही का? खऱ्याचं खोटं करणं हेच वकिली समजली होते. परंतु अशा प्रकारे तुम्ही जर केलं, साधं खोटं जरी बोललात तरी त्याला प्रचंड पाप आहे. कारण समजून उमजून तुम्ही करताय, साक्षात खोटी देताय. तुमच्या साक्षीमुळे दुसऱ्या माणसाला नुकसान होऊ शकतं, त्याला सजा होऊ शकते. पण आपण हे काय बघत नाही आणि आपण हे करत राहतो. आणि म्हणून अशा लोकांना सुद्धा अवचिमान नावाच्या नरकात जायची पाळी येते. त्याला 100 योजनेवरून फेकून देण्यात येतं. अशा प्रकारे त्याला यातना दिली जाते. अशा प्रकारे अजूनही काही नरक आहेत, बरेच नरक आहेत. ते माझ्यामध्ये या एपिसोडमध्ये होणं कठीण आहे. पुढे जाऊ का थांबू सांगा, कारण अजून काही नरकाचा भाग आहे तो वाटल्यास मी उद्या सांगतो. कारण आता 5:30 वाजून गेलेले आहेत. आपला जो वेळ मर्यादा आपण ठेवली आहे त्याप्रमाणे हे पूर्ण होणार नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण स्वल्पविराम घ्यायला हरकत नसावे. अजून पुढे काही जे नरक आहेत त्याच्यात कशा प्रकारे जातात आणि कशा प्रकारे यातना मिळतात हे आपण उद्याच्या भागात ऐकूया. आणि नंतर थोडी चर्चा पण करायला हरकत नाही, कारण हा एपिसोड जो आहे तो खूप माहितीपूर्ण आणि खूप उपयोगी आहे असं मला वाटतं. तर आपण या ठिकाणी आज स्वल्पविराम घेऊया आणि उद्या ह्याच्यावरती अजून ऐकूया आणि मग चर्चा पण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम.